आणि गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मी या फॅमिली सोबत जॉईन आहे. माझं वाढलेलं वजन आणि त्यासोबत मला शुगरचा त्रास होता. त्यासोबत किती माझ्या वर्षापासून सर शुगरचा त्रास होता आपल्याला? येस सर, गेल्या 4 वर्षापासून मला शुगरचा त्रास होता. अच्छा, आणि तुम्ही एक शास्त्रज्ञ बॅकग्राऊंड मधून आहात. 4 वर्षापासून तुम्हाला शुगर इंटेक झालेली होती किंवा आहे. आणि या परिवारात येण्याचं कारण कसं? तुम्ही इथं आलात आणि कसा ट्रस्ट ठेवून आलात आणि काय तुमच्यामध्ये आता बदल झालेला आहे? येस सर, माझ्या पहिल्या 3 महिन्यामध्येच 10+ केजी वेट लॉस झाला. प्लस शुगरची मला ज्या 500-500 एमजीच्या 2 टाइम टॅबलेट चालू होत्या, त्या कमी होऊन आता 200 एमजीची एकच टॅबलेट चालू आहे, एक टाइम. आणि ती अरे पण वा! आता लवकरच कमी बंद होईल सर. म्हणजे शुगरची जी काही हाय पॉवरचे टॅबलेट होते ते थोडस तुमची कमी झालेले आहेत. शुगर लेवल तुमची नॉर्मल कडे वाटचाल होती. वा, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि येस. तुम्ही 10 केजी वजन कमी केलंय. येस सर. येस, बहुत बढिया. काय बरं, तुम्ही या परिवारात येण्यापूर्वी तुम्हाला विश्वास होता का असं काही होऊ शकतं किंवा तुमचा काही ट्रस्ट होता का इथे? कसं होतं? काय तुमचा विचार होता? नाही सर, ऍक्च्युली कसं असतं, मी माझे कोच जे आहेत अमलेश तांबे सर, त्यांचे स्टेटस दररोज बघायचो. त्यानुसार मग एक दिवस त्यांना कॉल केला आणि विचारलं, "सर नेमकं हे काय, कसं आहे, काय आहे?" त्यांनी या परिवाराची मला ओळख करून दिली. त्यानंतर या परिवाराची ओळख करून दिल्यानंतर मी जे आता आम्ही शास्त्रज्ञ असल्यामुळे काय असतं, की आम्हाला थोडी क्युरिओसिटी असते. काय काय आहे नेमकं? हे प्रॉडक्ट काय आहे? त्याच्यात काय कंटेंट आहे? त्याचा त्यातले काय बारकावे जाणून घेण्याची सवय जास्त असते. येस सर, येस सर. आणि येस. या या प्रॉडक्टमध्ये कंटेंट काय आहे? त्याचे काय इफेक्ट आहेत? काय साइड इफेक्ट आहेत? पण सगळं स्टडी केल्यानंतर बघितलं कुठले साइड इफेक्ट नाही. सगळं बनलेलं आहे ते हर्ब्स म्हणजे प्लांटपासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे मग जॉइन न करण्याचं काही कारणच नव्हतं. आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर रिझल्ट मिळाले, बघितले. त्याच्यामुळं रिझल्ट तर सगळ्यांना भेटतंय. आपण पण जॉइन करून बघूया मग. येस. सरांचं 10 किलो वजन कमी झालंय. त्याबरोबर शुगर लेव्हल नॉर्मल येते. आणि काय सांगाल, एकंदरीत घरातलं वातावरण काय म्हणतंय? येस सर, मी चालू केलं त्यानंतर माझ्या मिसेसनी पण चालू केलं 1 महिन्यानंतर. त्यांनी मला ऑब्झर्व्ह आहेत त्या? केलं. सोबत आहेत, आहेत? आहेत. येस, येस येस. आहेत. त्यांच्यामध्ये काय बदल झालाय? आणि त्यानंतर आम्ही मुलांना पण जे असतं लहान मुलांचा आपला आहार, तो पण चालू करून दिला. आणि अरे वा! आमची मुलं पण हॅपी आले. माझ्या मोठ्या मुलाचा 3 केजी वेट इन्क्रीज झालं, वाढलं. आणि अरे त्याची वा! इम्युनिटी खूप म्हणजे वीक होती. ऍक्च्युअली काही पण वातावरण थोडं चेंज झालं ना, तर सर्दी, खोकला आजारी कायम पडायचा. पण आता आमच्या गेल्या 5 महिन्यापासून आम्ही कुठल्याच डॉक्टरकडे गेलो नाही. अच्छा. म्हणजे तुमचे मागच्या 4-5 महिन्यापासून तुम्ही या फॅमिलीमध्ये सहभागी झालात. तसं तुम्हाला आता कुठल्याच डॉक्टरांकडे तुम्ही व्हिजिट केली नाही. कारण मुलं आजारी पडले नाहीयेत. तुमची बॉडी परत तुम्ही कुठल्या आजारामध्ये नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलची व्हिजिट करावं लागली नाहीये. कारण त्याचं कारण एकच आहे, की तुम्ही एक्सरसाइज आणि एक्सरसाइज बरोबर तुमच्या आहारात बदल केलाय. तुमच्या ब्रेकफास्ट चेंज केलाय. तुम्ही सकाळचा शेड्यूल चेंज केलंय. या सगळ्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलली आणि लाईफस्टाईल बदलल्यामुळे तुमचं हॉस्पिटल थांबलंय. वाह! क्या बात है! बहुत बढ़िया. तरी पण आम्ही मॅडमशी थोडंसं संवाद साधू इच्छितो, की त्यांना काय वाटतं या परिवारात आल्यापासून, या फॅमिलीत आल्यापासून नेमका परिवारात काय बदल झालाय? सरांच्या स्वभावात काय बदल झालाय? पूर्वीचे सर आणि आत्ताचे सर याच्यात काय बदल झालाय? आणि एकंदरीत तुमच्या जीवन जगण्याचा जो पूर्वीच म्हणजे या परिवाराशिवाय जीवन जगणं आणि या परिवारात आल्यानंतर या परिवारासोबत जीवन जगत असताना काय असा बदल वाटतोय? येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मी निशा निलेश वरवडे. येस. हाऊसवाईफ आहे. आणि सरांचा रिझल्ट म्हणजे सरांनी 1 महिना केलं, तर त्यांचं ऑब्झर्व्ह केलं आणि त्यांच्यात खूपच चेंजेस झाले 1 महिन्यातच. मग मीही जॉइन केलं त्यांच्याबरोबर. तुम्हाला काय बदल दिसले सरांमध्ये? आता शेवटी आपण रेग्युलर इतर लोकांपेक्षा तुम्हाला सगळ्यात पहिला सरांमध्ये बदल झालेला दिसणार. कारण आपण रोज सरांच्या जवळ असतो. त्यामुळे सरांमध्ये काय बदल होतोय, काय चेंजेस होतोय तो आपल्याला सहजरित्या दिसत असतो ऍज अ एक महिला म्हणून घरामध्ये. तर काय बदल दिसला तुम्हाला सगळ्यात पहिला? ते म्हणजे खूपच एनर्जेटिक असायचे. दिवसभर एनर्जी म्हणजे दिवसभर ऑफिसला जाऊन आल्यानंतर पण छान फ्रेश असायचे. आणि अगोदर म्हणजे खूपच थकवा वगैरे यायचा.
आणि येस, जे म्हणजे त्यांची एनर्जी डाऊन होत होते त्या हो. तुम्हाला जाणवत होतं की पूर्वी आपल्या परिवारात सकस संतुलित आहार घेण्यापूर्वी त्यांची एनर्जी डाऊन असायची, म्हणजे जेव्हा ते त्यांची जॉब करून रिटर्न येत होते आणि त्यावेळेस घरी आल्यानंतर त्यांची एनर्जी डाऊन असायची. आता तुम्ही ऑब्झर्व केलं की आताच ते सकस संतुलित आहार सकाळी घेऊन जातात, जेव्हा ते सर्व्हिस करून परत येतात त्यावेळेस पण त्यांची एनर्जी तेवढीच असते. हा तुमचा ऑब्जर्वेशन आहे. वाह, बहुत बढ़िया. आणि एनर्जी बढ़ गई. वेट लॉस का तो छोड़ो, लेकिन ये बहुत बढ़िया आपने बताया. आणखी दुसरा काय अनुभव तुम्हाला वाटला सरांमध्ये, काय चेंजेस वाटला? आणि रेग्युलर सकाळी लवकर उठणार वगैरे सगळं रुटीन रेग्युलर सगळं व्यवस्थित करतायत. येस, पूर्वी कधी उठायचे सर? पूर्वी म्हणजे ऑफिसच्या अगोदरच उठायचे. ऑफिस किती वाजता असायचं त्यांचं? 8 वाजता असतं, पावणे 8ला. मग त्याच्या अगोदर 7ला वगैरे उठायचे. अच्छा, पूर्वी 7 वाजता उठायचे सर. आता किती वाजता उठतात? आता 4:30 पावणे 5लाच उठतात. वाह, बहुत बढ़िया. मतलब जिंदगी जीने के लिए उन्होंने उनके लाइफ के कुछ समय और भी बढ़ गए. मतलब आयुष्य जगण्यासाठी एक जे आपले डेली म्हणजे Yes, ते sir. झोपेत जात होते, झोपेत गेलेला आयुष्य काही कामाचं नाहीये. तर सरांनी काय केलं की लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे सरांना आता सवय लागली आणि ते लवकर उठतात. कसं शक्य झालं सर हे? पूर्वी तुम्ही 8 वाजेपर्यंत झोपायचा आणि आता तुम्ही लवकर उठायला लागले, कसं शक्य झालं हे? सर आपला हा जगातला एक नंबर सकस संतुलित आहार. आणि म्हणजे ऍक्च्युली कसं मला जायला 1.5 तास, यायला 1-1.5 तास लागायचा ऑफिसला जाणं येणं. आणि त्या ट्रॅव्हलिंग मध्ये इतकं थकून जायचो की घरी आलं ना फॅमिलीला पण वेळ देऊ शकत नव्हतं. पण हा आहार आणि आपला जो काढा आहे त्याने फुल एनर्जेटिक आणि दिवसभर फ्रेश माइंड राहतं. आणि कामात पण उत्साह येतो. दिवसभर एकदम फ्रेश एनर्जेटिक राहिल्यामुळे कामात पण एकदम उत्साह येतो सर. वाह, बहुत बढ़िया. कॉंग्रॅच्युलेशन सर, की तुमच्या परिवारामध्ये जो आनंद होतोय. आणि मग हा बदल पाहून मॅडम तुम्ही काय बदल केला स्वतःमध्ये? स्वतःमध्ये काय चेंजेस करून घेतलं तुम्हाला? तुम्हाला काय बदल करावा वाटला? हो. खाण्यामध्ये कोचच्या मार्गदर्शनाने खाण्यामध्ये बदल केला. जे सांगतात ते फॉलो केलं आणि सकाळचं मग एनर्जी ड्रिंक आणि आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतला. आणि माझंही 5 केजी वेट लॉस झालंय. अरे वा, मॅडम पण 5 केजी वेट लॉस झालं. तुम्हाला असं पूर्वी वाटत होतं वेट लॉस करायचंय किंवा त्याविषयी सिरियस होतात? नाही सर, नव्हते. अच्छा, म्हणजे तुम्हाला याची जाणीव होती का की वाढलेलं फॅट हे आपल्या शरीरासाठी काही हानिकारक असतं, असं काही माहित होतं नाही, का? नाही सर, आपल्या फॅमिली जॉईन झाल्यानंतरच सगळं कळालं आणि त्यानुसार फॉलो केलं. मग सगळं व्यवस्थित झालंय आता. आणि आम्ही सगळे पूर्ण फॅमिली आता हॅपी आणि हेल्दी आहे. यस, बहुत बढ़िया. मतलब अभी एनर्जी डाउन नहीं होती सर की, तो जिंदगी जीने में मजा और ही कुछ आ रही है आपको दोनों को तो ये बहुत बढ़िया है. तो अब कितने दिन ऐसी एनर्जी फील करके आप नहीं, हम तो हमेशा ही लेंगे सर. यस, हमेशा बहुत ही बढ़िया, ऐसा ही कॉन्ग्रेचुलेशन. तो हाँ. लाइफ टाइम रहने की सोच रहे हैं आप, ऐसी ही एनर्जी टिके रहेंगे क्योंकि अच्छा खाएंगे ना तो पूरे दिन भर एनर्जी. और ये खाना एक दिन का है. अभी बहुत लोग है ना 30 दिन खाते हैं या 60 दिन खाते हैं और बोलते हैं सर अभी मैं छोड़ देता हूँ क्योंकि ये खाना मुझे नहीं खाना है लाइफ टाइम. तो इन लोगों को मैं बताता हूँ ये खाना एक दिन का है. सुबह जैसे आप नॉर्मल ब्रेकफास्ट करते हो तो उससे थोड़ा सा अलग ब्रेकफास्ट है क्योंकि ये उसमें आपकी बॉडी की पूरी रिक्वायरमेंट पूरी होती है ये खाना खाने से. तो उससे एक दिन की एनर्जी मिलती है. एक दिन का खाना है ये आपकी बॉडी की. तो एक दिन के लिए खाएंगे तो एक ही दिन एनर्जी मिलेगी. 30 दिन खाएंगे तो पिछले 30 दिन आपके बॉडी के अंदर एनर्जी रहेंगी. तो लगातार एनर्जी को टिके रहने के लिए ये आहार लेना डेली की अपनी बॉडी की नीड है. तो आप बहुत अच्छा, आप दोनों से बात करके बहुत अच्छा लगा. आपका लाइफस्टाइल चेंज होने से Yes, sir. और आपका अनुभव सभी लोगों के लिए आपने शेयर किया. तो जितने भी नए फैमिली मेंबर होंगे आज इस परिवार में तो ये भी डिसीजन लेंगे कि आपकी जैसी लाइफस्टाइल जीने का, आपके जैसे हैप्पी लाइफ करने का. तो आप दोनों से थैंक यू. और ये उनका पर्सनल एक्सपीरियंस है, हर एक का अलग अलग हो सकता है. थैंक यू सर, थैंक यू मैम. Yes, Yes. sir. थँक्यू सर, Thank you, थँक्यू. sir.